नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत 30% ते 70% पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल, तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट. आला रे आला राजपाल सेल आला. त्वरा करा आणि आपण सर्व चला, आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा. राजपाल सेल अहमदनगर, संगमनेर, नारायणगाव या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे. तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. संपर्कासाठी संगमनेर 02425 22 22 26, अहमदनगर 0241 2 99 92 99, नारायणगाव 021 32 2 42 13 2. वसमत तालुक्यातील हिवरा खुर्द येथे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. वसमत तालुक्यातील हिवरा खुर्द येथील 4 जणांवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिवरा येथील रहिवासी असलेले फिर्यादी संकेत सुभाष सदावर्ते यांचे चुलत भाऊ साईनाथ व मनोज यांनी त्यांच्या चुलत बहिणीस गावातील गणेश होळकर हा भ्रमणध्वनीवर कॉल करून त्रास देत असून त्याला असे करू नकोस म्हणून समजावून सांगू असं ठरवून काळे यांच्या शेतात भुईमुग काढणी सुरू असून गणेश तिथे आहे म्हणून गेले असता गणेश होनाजी होळकर याला राग आला व या तिघांना जाणीवपूर्वक जातीय द्वेषापोटी जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्यानंतर शेतातून गावात येऊन सोबती घेऊन दिनांक 19 मे 2024 रोजी दुपारी 12च्या सुमारास नागसेन सदावर्ते याच्या घराजवळ गणेश होनाजी होळकर, ऋषिकेश दत्ताभाऊ होळकर, ज्ञानेश्वर निवृत्ती होळकर, अर्जुन बालाजी होळकर यांनी संगनमत करून जिवे मारण्याच्या तयारीनिशी येऊन संकेत सदावर्ते, साईनाथ सदावर्ते, मनोज सदावर्ते यांना मारड्यानो तुम्हाला खतम करून टाकतो, तुमच्या बहिणीला कधीही छेडतो असं म्हणत काट्याने बेदम मारहाण करून जखमी करून दहशत निर्माण केली. म्हणून संकेत सदावर्ते याच्या फिर्यादीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल काचमांडे यांनी वरील घटनेची शहानिशा करून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या हेतूने मारहाण करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 324, 323, 504, 506, 34, आजास प्रतिबंधात्मक कायदा 31R3 1S 32 VA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत श्री मारुती थोरात हे करत आहेत. वसमत तालुका प्रतिनिधी रवी कुंटे.